नमस्कार, आपण पाहत आहोत PBN महाराष्ट्र। बँकॉक थायलंड येथे इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन कमिटीच्या मान्यतेने इंटरनॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिप 2026 नुकतीच पार पडली। मलेशिया, थायलंड, श्रीलंका आणि भारत या देशांच्या सहभागातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। त्या रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचोरा तालुक्यातील गाळण येथील पैलवान हितेश अनिल पाटील यांनी 125 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवून भारताचं व जळगाव जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे। मिळालेल्या यशाबद्दल पैलवान हितेश पाटील यांची भव्य मिरवणूक पाचोरा शहरात काढण्यात आली। एवढा मोठा विजय झाला आहे। मराठी मातीतून मुलगा होता, काय वाटतं? छोट्याशा गावातून आल्यावर जेव्हा विदेशात माणूस कुस्ती खेळायला जातो किंवा खेळ खेळायला जातो तेव्हा त्याच्या आधी त्याच्या पाठीमागे इंडियाचं नाव लागलं होतं आणि हे एका पैलवानासाठी किंवा एका खेळाडूसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। ते आज मला या पाचोऱ्याच्या भूमीतून पुण्याला प्रॅक्टिस करून माझ्या कोच लोकांचं, गुरुजनांचं आणि वडिलांचं मित्रपरिवाराचं सहकार्य लाभलं। त्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आणि असंच मला पाहून इतरही जवान मुलांनी किंवा जवान पिढी आता येते त्यांनी मोबाईल, सोशल मीडिया वगैरे सोडून या सर्व गोष्टी बंद करून त्यांनी शरीराकडे आणि एक आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि देशाचं उज्ज्वल नाव केलं पाहिजे। आता तुमचं पुढचं ध्येय काय असणार आहे? पुढचं ध्येय आता एक महाराष्ट्र केसरी आणि हिंदी केसरी प्रयत्न व्हावा। यश प्राप्त झालेलं आहे, काय आनंद आहे? अतिशय आनंद झाला जेव्हा आम्ही त्याला लहानपणापासून त्याच्या अंगी ते गुण होते आणि त्या जी आवड त्याला होती त्याच्यासाठी आम्ही खूप सहकार्य केलं, पालक या नात्याने, वडील या नात्याने। आणि ज्या वेळेस बातमी आली की माणूस जेव्हा आपल्या याच्यात खेळतो त्यावेळेस वाटतं की तो स्वतःसाठी खेळतो, परंतु जेव्हा तो भारतासाठी, देशासाठी खेळायला गेला आणि तीही कुस्ती त्याने सुवर्णपदक जिंकून देशाचा बहुमान वाढवला, सर्वात मोठा आनंद झाला की आपल्या भारत देशाच्या स्वाभिमानासाठी आणि भारत देशासाठी एवढं सुवर्णपदक घेऊन आला। जे आम्ही केलेलं कष्ट किंवा आम्ही त्याला केलेलं सर्व प्रोत्साहन हे खरं त्या याच्यात उतरलं, असं याचा आनंद आम्हाला झाला।